आता आपल्या या रिव्हर सायकलथॉनचं उद्घाटन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। मी सुरुवातीला काही घोषणा देतो, आपण सगळ्यांनी तयार आहात का? जोरात आवाज येऊ द्या जरा। देऊ का घोषणा? पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या या ऐतिहासिक अशा स्पर्धेला 9 वर्ष पूर्ण झाली। सातत्यानं 9 वर्ष या रिव्हर सायकलथॉनच्या माध्यमातून आपण पर्यावरणाच्या संदर्भातला संदेश आपण संपूर्ण या परिसरात देत असतो। मागच्या वर्षी आपल्या या स्पर्धेचं ग्रीनिज वर्ल्ड बुक मध्ये त्याची नोंद झाली। याचं सगळं काही श्रेय आहे ते आपल्या सगळ्यांना जातं। आपण सगळेजण याच्यामध्ये सहभागी होता, त्यामुळं आज ही स्पर्धा जागतिक लेवलला आपण पोहोचू शकलेलो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण या वर्षीपासून ही स्पर्धा या ऐतिहासिक अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही स्मारक या ठिकाणी उभं राहिले त्याच्या समोर आज आपण ही स्पर्धा या वर्षीपासून चालू करतोय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे शिल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या वेळेस या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आम्ही सगळ्यांनी केला, त्यावेळेसपासून आतापर्यंत अनेक संकट आम्हाला हे स्मारक उभं करण्यासाठी आली। अनेक लोकांनी या स्मारकाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला। पण मी त्या सगळ्यांना आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे मागं झालं ते सगळं आपण विसरून आज या धर्मवीर छत्रपती संभाजींच्या महाराजांच्या स्मारकाच्या या पवित्र अशा भूमीमध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन या पिंपरी चिंचवड शहराचं पर्यावरणा संदर्भातलं संकट दूर करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र या। झालेले आरोप आता विसरून जा। आज एक मोठा आदर्श आपल्या सगळ्या या पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानाला हे स्मारक उभं राहून आपण केलेलं आहे। माझं आव्हान आहे सगळ्यांना, या रिव्हर सायकलथॉनच्या माध्यमातून जो संकल्प आपण उभा केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी, तो सिद्धीस नेण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे देवा भाऊ यांनी इंद्रायणी नदीच्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी, इंद्रायणी नदीला परत ते गतवैभव प्राप्त व्हावं, याच्याकरता राज्य सरकारकडनं 600 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या 15 दिवसात या संदर्भातलं टेंडर हे प्रसिद्ध होईल। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, इंद्रायणी नदी सुधारण्याचं काम, इंद्रायणी नदीला गतवैभव देण्याचं काम हे प्रशासन, राज्यकर्ते यांचं आहे, तसं या परिसरातल्या नागरिकांचं सुद्धा आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी हा जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण सगळेजण सातत्याने 9 वर्ष प्रयत्न करतात। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प या ठिकाणी उभं झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोक या ठिकाणी येऊन महाराजांच्या समोर नतमस्तक होतात। आम्हाला अभिमान वाटतो या पिंपरी चिंचवड शहरामध्ये
एवढं मोठं स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं उभं करू शकलो। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले माझे सर्व सहकारी असतील, या परिसरातील माझे सर्व या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्या शासकीय संस्था असतील, त्यांचंही मनापासून कौतुक करावं असं या निमित्तानं वाटतं। आणि या निमित्तानं नक्की सांगतो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं, इथून मागं आम्ही या स्मारकासंदर्भामध्ये अनेक लोकांचे आरोप सहन केले, राजकीय आरोप सहन केले, पण आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, इथून पुढल्या काळामध्ये या पवित्र भूमीमध्ये, या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाच्या भूमीमध्ये आम्ही कुठलेही आरोप या स्मारकासंदर्भामध्ये सहन करणार नाही। आज एक एवढं मोठं स्मारक या ठिकाणी होतंय, याच्यातलं प्रेरणा घेण्यासाठी, याच्यातलं एक सशक्त हिंदू तरुण व्हावा याच्याकरता आम्ही हे स्मारक या ठिकाणी तयार केलेलं आहे। म्हणून आज या स्मारकाच्या या प्रांगणामध्ये, या पवित्र प्रांगणामध्ये आज पहिल्यांदा आपण ही रिव्हर सायकल स्पर्धा इथे घेतोय आणि सांगायला फार अभिमान वाटतोय की आज 38,000पेक्षा जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये नोंद केलेली आहे। 38,000पेक्षा जास्त सायकल स्वारांनी, आणि ज्या सायकल स्वारांनी या ठिकाणी नोंदणी केली नाही ते सुद्धा या ठिकाणी आहेत। म्हणजे एक विश्वविक्रम करणारी ही स्पर्धा, पूर्ण जगामध्ये विक्रम करणारी ही स्पर्धा आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, पोलीस आयुक्तालय असेल, आमचा अविरत श्रमदान असेल, अनेक संस्था ज्या आमच्या इथे काम करतात, रोटरी क्लब असेल, वकिलांची संघटना असेल, या अनेक संघटनांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण ही जी काही संघटना या ठिकाणी तयार केली आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजपासून इथे चालू होते। मला खरोखरच मनापासून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा मनापासून अभिमान वाटतो। जाता जाता भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होण्याच्या आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं देशाचे पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचे आदरणीय, या जगाचे विश्वाचे नेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने राज्याचे नेते, आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमचे नेते रवींद्रदादा चव्हाण यांनी एक उपक्रम हाती घेतला होता आणि त्या माध्यमातून आज आपण सगळेजण या रिव्हर सायकलथॉनच्या माध्यमातून आज सामूहिकपणे वंदे मातरम हे गायन करणार आहोत। या क्रांतिकारकांनी, ज्या क्रांतिकारकांनी, शहीदांनी या देशासाठी बलिदान दिलं, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि म्हणून या माध्यमातून आपण भारत मातेला नमन करणार आहोत। आपण सगळ्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। आणि आपण सगळ्यांनी वंदे मातरम हे आपण सगळ्यांनी सामूहिकपणे या ठिकाणी गावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।